Hello students, welcome to Vision 247 YouTube चॅनल प्लस ऍप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघणार आहे? तर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल CID व्हॅकन्सी महाराष्ट्र असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरच्या पोस्ट निघालेल्या आहेत, जे की एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, रीऍड पण येणार आहे. त्यानंतर सिलेबस देखील आतापर्यंत ऑफिशियल सिलेबस आलेला नाही आहे, पण तरी सुद्धा आपण थांबायचं की अभ्यास कंटिन्यू करायचा. तर यामध्ये मी तुम्हाला एकच पर्याय सांगू शकतो, तो म्हणजेच की अभ्यास करा. म्हणजेच काय, की जो सिलेबस येणार आहे त्यामध्ये नक्कीच फॉरेन्सिक सायन्सचं काही ना काही विचारतील. तर का नाही आपण फॉरेन्सिक सायन्सचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे? हे जे क्वेश्चन्स प्रॅक्टिस आपण करणार आहे, हेच क्वेश्चन्स किंवा मग या क्वेश्चन्स मधले जे टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहतील पुढच्या सीआयडीच्या पोस्टसाठी किंवा मग सीआयडीच्या एक्झामसाठी. तर त्यासाठी चला तर मग सुरू करूया. आजचा पहिला व्हिडिओ आहे. फॉरेन्सिक सायन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघणार आहे. ऑलमोस्ट 10 to 20 क्वेश्चन्स राहतील आणि एन्जॉय कराल तुम्ही या क्वेश्चन्सला. म्हणजेच काय, तुम्हाला प्रत्येक एकूण एक गोष्ट बारकाईने सांगितली जाणार आहे, शिकवली जाणार आहे आणि तुमचे डाउट्स क्लिअर केल्या जाणार आहेत. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघा. मॅक्सिमम आपण 10 to 15 एमसीक्यूज घेणार आहे, जेणेकरून कमी वेळामध्ये जास्त इफिशियन्सी वाढव, जास्त आपल्या डोक्यामध्ये स्टोअर होत जाव. ओके, तर चला तर मग सुरू करूया सेशन आजचा. तर बघा, तुमच्या स्क्रीनवरती पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन काय आहे? What is the primary purpose of forensic science? फॉरेन्सिक सायन्सचा प्रायमरी पर्पज काय असतो? ट्रीटमेंट ऑफ डिसीज, त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ सायन्स टू लिगल मॅटर्स, त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी आहे मॅन्युफॅक्चरिंग केमिकल्स, त्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे इंडस्ट्रियल अनालिसिस. तर बघा, सॉरी, ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस हे काय झालं? मेडिकलचा इश्यू झाला. मेडिकलच्या रिलेटेड बोलत आहेत. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इंडस्ट्रियल विषय झाला. इंडस्ट्रियल. त्यानंतर इंडस्ट्रियल अनालिसिस हा सुद्धा समव्हॉट इंडस्ट्रीशी रिलेटेड झाला. पण अप्लिकेशन ऑफ सायन्स टू लिगल मॅटर्स हा जर टॉपिक आपण बारकाईनं बघितला, जर समजा एखादा क्राईम जर झालेला आहे, त्या क्राईम सीन वरती सर्वात आधी काय करतो आपण? सायन्सचा यूज करतो. अप्लिकेशन ऑफ सायन्स टू लिगल मॅटर्स म्हणजेच काय, की जर क्राईम सीन झालेला आहे, त्या क्राईम सीन वरती आपण डॉक्युमेंट अनालिसिस करतो जर तिथे मिळाले तर. फिंगरप्रिंट्स, फूटप्रिंट्स, जे काही इव्हिडन्स मिळणार तो कशाच्या थ्रू मिळणार आपल्याला? सायन्सच्या अप्लिकेशन थ्रू. तर करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, देन त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? द प्रिन्सिपल्स स्टेटिंग दॅट एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्स अ ट्रेस वॉज पर्पज्ड बाय. म्हणजेच काय, जर समजा एखादा क्राईम होत आहे, त्या क्राईम सीन वरती ऑलमोस्ट किंवा मग एखादा जर क्राईम होत आहे, त्या क्राईम सीन वरती दोन दोन किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्स राहतील. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोक राहतील. आणि इडमंड लोकार्ड हे जे सायंटिस्ट आहे, यांनी एक प्रिन्सिपल स्टेट केलं होतं की जर समजा दोन लोक एका ठिकाणी येत आहेत, गोळा होत आहेत, किंवा मग दोन ऑब्जेक्ट जर जवळ जवळ येत आहेत, हे दोन ऑब्जेक्ट काही ना काही ते शेअरिंग करतील. आता शेअरिंग म्हणजेच काय? यांचे टिश्यूज खाली पडतील. टिश्यूज टिश्यूज किंवा मग यांचे फिंगरप्रिंट किंवा मग फुटप्रिंट्स किंवा मग आणखी ब्लड पण पडू शकते. ब्लड म्हणजे हे काय होतं? शेअर होतं एकमेकांचं. म्हणजेच काय, जर समजा हा व्यक्ती इथे आला क्राईम सीन वरती, याचे काही ना काही हेअर्स सुद्धा खाली पडू शकतात किंवा मग हेअर्स सुद्धा एक्सचेंज होऊ शकतात. हा जो आलेला आहे क्राईम सीन वरती व्यक्ती, याचेही काही ना काही टिश्यूज, काही ना काही फिंगरप्रिंट्स, काही ना काही फुटप्रिंट्स, काही ना काहीतरी तिथे
लिव्ह करतील ते तिथे तिथे काही ना काहीतरी शेअर करतील. आता काय म्हटलेलं आहे, द प्रिन्सिपल स्टेटिंग दॅट एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्ह्स, म्हणजेच एव्हरी कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, दोन इंडिव्हिज्युअल जर जवळ आले, कॉन्टॅक्ट मध्ये आले, तर काही ना काही ते एक रस्ता सोडून जातात, एक ट्रेस. आता आणि हे जे स्टेटमेंट आहे, हे कोणी पर्पज केलं किंवा मग सर्वात आधी कोणी काढलं, तर इडमन लोकार्ड यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन ऑब्जेक्ट जवळ येतील, ते दोन ऑब्जेक्ट त्यांच्यामधलं काही ना काही शेअरिंग करतील. हेअर्स असू शकतात, फिंगरप्रिंट, फुटप्रिंट, ब्लड स्टेट, काहीही असू शकते, जे की आपल्याला पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये रस्ता दाखवू शकते, ट्रेस रस्ता दाखवू शकते. इज दॅट क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा तर नेक्स्ट क्वेश्चन, फिंगरप्रिंट्स आर क्लासिफाईड ॲज, फिंगरप्रिंट्स fingerprints are classified as class evidence only, individual evidence, त्यानंतर circumstantial evidence, physical evidence only. यामधलं कुठलं ऑप्शन करेक्ट असू शकते? विचार करा जरा. कुठलं ऑप्शन कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, कुठलं ऑप्शन यामध्ये करेक्ट असू शकते. कमेंट करा, कमेंट करा, कमेंट फास्ट, कमेंट फास्ट, कमेंट फास्ट, कमेंट फास्ट. ओके ओके. तर बघा, फिंगरप्रिंट हे काय आहे, क्लास इव्हिडन्स आहे का? क्लास इव्हिडन्स नाही आहे. त्यानंतर सर्कमस्टेन्शियल इव्हिडन्स आहे का? तर नाही आहे. फिजिकल इव्हिडन्स ओनली आहे का? फक्त हाच एक फिजिकल इव्हिडन्स आहे का? तर नाही, आणखी पण फिजिकल इव्हिडन्स राहतात, जसं की ब्लड स्टेन वगैरे. तर फिंगरप्रिंट हा काय आहे, इंडिव्हिज्युअल इव्हिडन्स आहे. इंडिव्हिज्युअल म्हटलं म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक युनिक आयडेंटिटी आहे, युनिक आयडेंटिटी. फिंगरप्रिंट म्हणजेच काय, युनिक आयडेंटिटी आहे. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी फिंगरप्रिंट राहते, म्हणून ह्याला इंडिव्हिज्युअल इव्हिडन्स म्हणतात. म्हणजेच माझं जे फिंगरप्रिंट आहे ते कोणाशीच मॅच नाही होणार, माझं फिंगरप्रिंट माझंच राहणार आहे. आणि जर समजा हे फिंगरप्रिंट एक्झामाइन केलं, तर हे फिंगरप्रिंट माझं म्हणजेच की माझं डिटेक्शन होणार आहे किंवा इव्हिडन्स म्हणून युटिलाइज केला जातो हा एखाद्या इंडिव्हिज्युअलला पकडण्यासाठी. तर ऍक्च्युअल याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे इंडिव्हिज्युअल इव्हिडन्स. फिंगरप्रिंट हा कसा आर क्लासिफाईड ॲज व्हॉट, इंडिव्हिज्युअल इव्हिडन्स. इंडिव्हिज्युअल इव्हिडन्स म्हणून फिंगरप्रिंटला क्लासिफाय केलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दी बायोलॉजिकल सॅम्पल इज मोस्ट कॉमनली युज्ड फॉर डीएनए प्रोफाइलिंग. आता डीएनए प्रोफाइलिंग साठी कुठलं बायोलॉजिकल सॅम्पल कॉमनली यूज केलं जाते? कुठलं बायोलॉजिकल सॅम्पल कॉमनली यूज केलं जाते? तर ते सॉइल असू शकते का? सॉइल काय हे बायोलॉजिकल सॅम्पल आहे का? त्यानंतर ब्लड, पेंट, ग्लास. पेंट, ग्लास तर हे तर इररिलेव्हंट आहेत, इररिलेव्हंट क्वेश्चन्स आहेत, इररिलेव्हंट इररिलेव्हंट ऑप्शन्स आहेत. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर सॉइल आहे का? तर बिलकुल नाही. सॉइल मध्ये एव्हिडन्स सापडू शकतात, पण डीएनए अनालाइज नाही होऊ शकत. डीएनए कुठे, सॉइल कुठं? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, ब्लड. ब्लड मध्ये आपण डीएनए प्रोफाइलिंग करू शकतो. डीएनए प्रोफाइलिंग कशामध्ये करू शकतो? तर ब्लड मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, इथे द पाहिजे, दी, टी पाहिजे इथे, टी. The ridge pattern found on fingers are formed before birth and remain. म्हणजेच काय, रिच पॅटर्न्स फाउंड ऑन फिंगर्स म्हणजेच काय, हे जे फिंगर आहे, हात जो आहे, याच्यावरती जो रिजेसचा पॅटर्न आहे, याच्यावरती जो पॅटर्न आहे, याच्यावरती जो रिजेसचा पॅटर्न आहे, हा जो रिजेसचा पॅटर्न आहे, हा रिजेसचा पॅटर्न, हा हा पॅटर्न किती वेळपर्यंत राहतो ते विचारलेलं आहे. बघा काय आहे विचारलेलं, द रिच पॅटर्न्स फाउंड ऑन फिंगर्स आर फॉर्म बिफोर बर्थ अँड रिमेन. रिमेन म्हणजे कधीपर्यंत राहतो. तर कधी बनतो हा रिजेसचा पॅटर्न? जेव्हा जन्म व्हायच्या आधीच आपला जो रिजेसचा पॅटर्न आहे हा बनून जात असतो. त्यानंतर कधीपर्यंत राहतो? फॉर 10 इयर्स, अंटिल अडल्टहुड, अंटिल अडल्टहुड झालं. त्यानंतर थ्रू आउट लाईफ, त्यानंतर अंटिल ओल्ड एज ओनली. तर करेक्ट आन्सर काय आहे याच्यामध्ये? तर बघा, 10 इयर्स, फॉर 10 इयर्स तर नाही, अडल्टहुड पर्यंत नाही, अंटिल ओल्ड एज ओनली नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत हा पॅटर्न ऍज इट इज राहतो.
म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 थ्रू ऑट, ऑप्शन नंबर 3 थ्रू आउट लाईफ. ओके. तर बघा हा जो पॅटर्न आहे हा कधी डिस्टर्ब होतो, ओनली इन ऍक्सिडेंटल केस. म्हणजेच काय की याचा जर समजा अपघात झाला, ऍक्सिडेंट वगैरे झाला, ऍक्सिडेंटल केस, ऍक्सिडेंटली जर समजा याला काही झालं तरच हा जो हे जे रेजेसचा पॅटर्न आहे हा पॅटर्न तुमचा डिस्टर्ब होऊ शकतो. अदरवाईज हा डिस्टर्ब होत नाही, थ्रू आउट लाईफ एंड पर्यंत हा डिस्टर्ब होत नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच रिएजंट इज कॉमनली यूज टू डेव्हलप लेटेंट फिंगरप्रिंट्स ऑन पोरस सरफेस. पोरस सरफेस वरती जर समजा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखादा सरफेस आहे, त्या सरफेस वरती एखाद्या व्यक्तीचा फिंगरप्रिंट अपेक्स झाला. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, या पेनला मी असं पकडलं, आता या पेनला मी पकडलं, इट मीन्स दॅट या पेनवरती माझे फिंगरप्रिंट आलेले आहेत. बरोबर. आता हे जे फिंगरप्रिंट या पेनवरती आलेले आहेत हे कशाने दिसतील तेच विचारलेलं आहे. कशाने दिसतील, कुठला रिएजंट यूज केल्यानंतर हे फिंगरप्रिंट ट्रेस होतील किंवा माहिती होईल या फिंगरप्रिंट बद्दल. तर बघा, बेन्झिडिन चा यूज करून होऊ शकते का, नीन हायड्रिनचा यूज करून होऊ शकते का, ऍसिटोनचा यूज करून होऊ शकते का, की इथेनॉलचा. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. नीन हायड्रिन काय करतो, नीन हायड्रिन हा एक रिएजंट आहे. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा येऊ शकतो एक्झाम मध्ये. तर हा नीन हायड्रिन काय करतो, आपला जसं की मी हा पेन पकडला, या पेनला मी या दोन बोटांनी पकडलं, या बोटांमध्ये काही ना काही पर्सेंट मध्ये स्वेट असेल. स्वेट म्हणजे घाम. ओके. तो स्वेट या पेनला लागला, इट मीन्स दॅट तो जो स्वेट आहे, तो जो घाम आहे, त्या घाम मध्ये अमायनो ऍसिड्स पण आहेत. म्हणजेच काय की हा जो नीन हायड्रिन आहे हा डायरेक्टली रिॲक्ट करतो. रिॲक्ट कोणासोबत करतो, रिॲक्ट विथ व्हॉट, अमायनो ऍसिड सोबत रिॲक्ट करतो. आणि हे अमायनो ऍसिड सोबत रिएक्शन होऊन पर्पल कलर शो होतो. आणि हा पर्पल कलर आपण फिंगरप्रिंट म्हणून युटिलाइज करू शकतो किंवा एक्झामाइन करण्यासाठी फिंगरप्रिंट म्हणून यूज करू शकतो. तर कुठला रिएजंट आहे तो, तर तो रिएजंट आहे नीन हायड्रिन सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which instrument is commonly used to compare handwriting samples? हँडरायटिंग सॅम्पल साठी मायक्रोस्कोप तर बिलकुल नाही सर. मायक्रोस्कोपनी मायक्रो पार्टिकल्स आपण एक्झामाइन करू शकतो. एक्झामाइन म्हणजेच की अभ्यास करू शकतो. त्यानंतर कम्पेअर तर बिलकुल नाही करू शकत. स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्येही नाही. स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये सॅम्पलचं डिटेक्शन होते, इंटेन्सिटी माहित केली जाते, ते ट्रान्सपरन्सीवरती डिपेंड होऊन. स्पेक्ट्रोफोटोमीटर नाहीये. सेंट्रीफ्यूज तर बिलकुल नाही आहे. सेंट्रीफ्यूज काय करते, सेंट्रीफ्यूज गोल फिरते आणि सेटल डाऊन करते ब्लडला, हे माहिती आहे. त्यानंतर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, व्हिडिओ स्पेक्ट्रल कम्पॅरेटर. याला काय म्हणतात, VSC. हा जो आहे हा युटिलाइज केला जाते कम्पेअर करण्यासाठी हँडरायटिंग जर समजा एखादा क्राईम सीन झालेला आहे, त्या क्राईम सीन वरती फुटनोट किंवा एखादी नोट सापडलेली आहे, ती नोट त्याच व्यक्तीने लिहिलेली आहे की नाही ते कम्पेअर करण्यासाठी VSC चा वापर केला जातो. आणि त्या कंपॅरिझन नंतर हे कन्फर्म केलं जाते की तो जो नोट लिहिलेला आहे तो त्या विक्टिमनीच लिहिलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्लड स्टेन पॅटर्न्स अनालिसिस हेल्प्स डिटरमाइनिंग. आता जी ब्लड स्टेन पॅटर्न, आता असं समजा एक क्राईम सीन वरती पोहोचले तुम्ही, क्राईम झालेला आहे. ओके. क्राईम झालेला आहे. त्या क्राईम सीन वरती पोहोचल्यानंतर सपोज तो मर्डर आहे, मर्डरची केस आहे, मर्डर. ओके. आता या मर्डरच्या केसमध्ये काय होते की काही ना काही रक्त त्याचं पडलं असेल, जर समजा चाकूने वार केला असेल किंवा कशानेही जर समजा डेथ झालेली आहे, तर तिथे जर समजा ब्लड पडलं असेल तर ब्लड सॅम्पल जे पडलेलं आहे ते जे ब्लड सॅम्पल पडलेलं आहे ते कशासाठी हेल्प करते बघा. कशामध्ये हेल्प कशासाठी करते, म्हणजेच काय, ब्लड स्टेन पॅटर्न अनालिसिस हेल्प्स डिटरमाइनिंग. म्हणजे तो जो पॅटर्न आहे ब्लड स्टेनचा तो कशासाठी, कोणत्या अनालिसिस साठी मदतगार राहू शकते. तर बघा, ब्लड ग्रुप साठी तर बिलकुल नाही, ब्लड ग्रुप तर तसंही माहिती पडून जाईल. ओके. डायरेक्शन अँड नेचर ऑफ इम्पॅक्ट. करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर बी. डायरेक्शन अँड नेचर ऑफ इम्पॅक्ट म्हणजेच काय, जर समजा एखाद्या व्यक्तीने क्राईम सीन वरती मर्डर केला, मर्डर जर समजा चाकूनी केला, नाईफनी केला,
तर तो नाईफ जर समजा त्यांनी त्याच्या पोटामध्ये टाकला आणि काढला तर त्याचे ब्लड स्टेनचे जे चिटे आहेत ते खाली पडतील. खाली पडल्यानंतर त्याच्यावरनं आपण अनालिसिस करू शकतो की तो कोणत्या डायरेक्शननी नाईफ किंवा जो चाकू होता तो वार केलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट किती झालेला आहे. या सर्व गोष्टी आपण ब्लड स्टेनच्या पॅटर्न वरून अनालाइज करू शकतो. त्यानंतर डीएनए सिक्वेन्सी पण नाही, ओनली म्हटलेलं आहे, ओनली करू शकतो, फक्त ओनली नाही. त्याच्यावरून आणखी पण केलं जाते. एज ऑफ विक्टिम पण नाही. याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, which branch of forensic science deals with the study of poisons? पॉइझन्सचा अभ्यास कुठल्या फॉरेन्सिक सायन्सच्या ब्रांच मध्ये केला जातो? तर तो ऑर्थोपोलॉजी मध्ये केला जातो का, टॉक्झिकोलॉजी मध्ये केला जातो का, ऑन्टोलॉजी मध्ये केला जातो का, की एंटोमोलॉजी मध्ये केला जातो? तर बघा, टॉक्सिकोलॉजी मध्ये पॉइझन्सचा अभ्यास केला जातो, पॉइझन्स. त्यानंतर एंटोमोलॉजी मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जसं की किडे वगैरे जे राहतात, त्याचा अभ्यास केला जातो एंटामोलॉजी मध्ये. म्हणजे काय, जे छोटे छोटे किडे वगैरे राहतात ना, जर समजा एखादी डेड बॉडी आहे, खूप दिवस झालेले ते पडलेली आहे, तर त्या पडलेल्या डेड बॉडीला काही ना काही किडे लागतात. तर त्या किड्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा मग त्याचा जो अभ्यास असतो त्याला एंटमोलॉजी असं म्हणतो. ओके, तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ऑप्शन नंबर बी विल बी दी करेक्ट आन्सर. ओके, तर बघा, ऑलमोस्ट 10 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आणखी 10 क्वेश्चन्स येणार आहेत आणि हे सेशन्स नक्कीच चालू राहणार आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा न्यू असाल, आज पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत आहे, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच पीवायक्यूज तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक विजन 247 म्हणून ऍप्लिकेशन आहे. विजन 247 सर म्हणून ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशन वरती कोर्सेस अवेलेबल आहेत. कोर्सेस, टेस्ट सिरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठले, तर एमपीएससी मध्ये जे याआधी पोस्ट निघालेले आहेत, त्या पोस्ट मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ते क्वेश्चन्स तुम्हाला ऍज इट इज टेस्ट सिरीज मध्ये बघायला मिळतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट सेशनला. आजच्यासाठी बस एवढंच. थँक्यू.